आहे, परंतु त्याला तुम्ही या सामन्यामधून अपेक्षा ठेवू शकता? स्वतः मी निश्चित जबाबदारी संघनायक स्वतः घेतो ही चांगली गोष्ट आहे. समोरचा संघ देखील तितकाच दमदार आहे. धसई फरडे आणि काल अफलातून खेळ त्यांनी केलाय, तुम्ही बघितलाय. तर काय त्या संघाविषयी रणनीती तुमच्याकडे तयार असेल? काय नाही, फक्त फिल्डिंग चांगली झाली तर कमी स्कोअर होईल, मग आम्ही जरा असं म्हणजे जिंकू असं. गेली 46 वर्ष धडा किंवा चषक तुम्ही बघता, यावर्षी नवीन काय बघायला मिळालं? नवीन काय नाही, कालचीच मॅच फक्त आम्हाला इंटरेस्टिंग वाटली, कारण की दसईसारख्या टीमने 6 रन नाही करून दिल्या चांगल्या टीमसोबत, हेच चांगलं वाटलं. दसई संघाचा खेळ तुम्ही बघितला आज, खरं तर त्यासाठी काय रणनीती तुमची तयार आहे? काय नाही, रेग्युलर सारखीच आपली. चला, नाणेफेक जिंकल्यानंतर नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षण आलेलं आहे आणि दसई फरडे संघाला फलंदाजी म्हणजे मला वाटतं सत्रामध्ये कोणताही संघ फलंदाजी करायला तयार नाही, पण कदाचित काल तुमच्या प्लॅन मध्ये ही गोष्ट होती की आपल्याला बॅटिंग करावी लागेल, तर काय करावं लागेल? असं काय नाहीये, जर आम्हाला फलंदाजी आता आलेली आहे, तर आम्ही आता बॅटीने त्याचं उत्तर देऊ, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत. मुसा तो फॉर्ममध्ये, अख्तर थोडासा निराश करतोय. अख्तरकडून मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि इम्रान थोडाफार चांगला खेळला तर आम्ही 60-70 रन करणार प्रयत्न. खरं तर विकेट आपण बघतोय, अत्यंत अप्रतिम विकेट आहे. खरं तर या परिसरामध्ये देखील या विकेटची चर्चा सुरू आहे, आम्ही गेले 2-3 दिवस बघतोय. या विकेटमध्ये काय खास आहे की इथं कसं खेळायला पाहिजे? विकेट तशी बघायला गेलं तर फलंदाजांनाही उपयुक्त आहे आणि गोलंदाजांनाही आहे. विकेट त्याच्यामुळे खेळायला मजा पण येते. काही ठिकाणी अशी विकेट भेटत नाही खेळायला, पण आम्हाला भाग्य आमचं की आम्हाला सरांनी चान्स दिला. दरवर्षी त्यांनी द्यावा, हा आमचा. ऋतिकनं काल मोक्याच्या क्षणी निर्धाव षटक टाकलं, त्या पुनरावृत्तीसाठी त्याला काल परत काही टिप्स मिळाल्यात का? तो सध्या यंग आहे, त्याच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत. त्याने असंच पुढे जायत राहावे. थोडासा त्याने फक्त मेहनत घेतली पाहिजे. मेहनत घेतली तर सगळेच जण पुढे जातात. मजा येणार आहे दसई संघाला देऊ. बघा, मॅच आता सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये एक मोठं बॅटल इथं होणार आहे. खरं तर उपांत्य फेरीची लढत यानंतर दोन्ही संघांना अंतिम फेरीमध्ये आम्ही शुभेच्छा देतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा या सामन्यामधून खूप मजा येणार आहे. तर चलो, दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मॅच आता सुरू होईल. तुर्तास आम्ही इथे थांबतोय. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आज दिवसभरामध्ये माझ्या समोर चंदू शेटे सर आणि मी स्वतः नरेश ढोमे आपल्या समेत असतील. धन्यवाद. हॅलो हॅलो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायस जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी, अनंत आळवावा.
रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ याहून अनेक नाही पै साधन वाहतसे आन विठोबाची तुका म्हणे आहे सर्वाहून सोपे शहाणा तो धनी घेतो येथे. मंडळी नमस्कार. धडाकेबाज चषकचा धडाका सुरूच आहे. आजच्या 6व्या दिवशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. उपांत्य फेरीच्या लढती मैदानामध्ये सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंनी या स्पर्धेवरती उमटवलेली छाप आणि त्याचबरोबर मुरबाडच्या बाहेरच्या तालुक्यातील खेळाडूंकडूनही या मैदानाला आज या सत्रामध्ये पुन्हा एकदा रोमांचित केलं जाईल. उपांत्य फेरीची लढत श्रद्धा वॉरियर्स दसई फर्डे विरुद्ध कातिवली. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर. लढतीमध्ये दोन वाघांची झुंज पहिल्याच लढतीमध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली. खातिवली संघाने जिंकले आणि फलंदाजीसाठी इथे पाचारण केलेलं आहे दसई फर्डे संघाला. योगेश अधिकारी सर, सतीश शेळके सर या सामन्यामध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असणार आहे. तर तिसरे पंच मयूर शेळके सर किंवा अन्य कोणी इथे निश्चित आमच्या समवेत असतील. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात होत असताना पुन्हा एकदा ऋषिकेश सुदर्शन आगे माझ्या समवेत गुणलेखणी. खरं तर या स्पर्धेचा त्याचा अनुभव नवीन होता. तो पहिल्यांदाच स्कोररवरती तो काम करतोय, परंतु अत्यंत सफाईदारपणे त्यांनी या स्पर्धेची बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक एक धाव आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे आणि विशेष म्हणजे एकही धाव चुकली नाही. जेवढ्या धावा फलंदाजांनी घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या धावा त्याने नोट केलेल्या आहेत. एकही जास्त लिहिली नाही, एकही कमी लिहिली नाही. गुड वर्क, गुड जॉब. तर जाऊ मैदानामध्ये. त्याचबरोबर टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. आमचे सगळे कॅमेरामन इथे रेडी आहेत, ऑफिशियल्स रेडी आहेत या स्पर्धेच्या आजच्या दिवसाचे क्षणचित्र टिपण्यासाठी. आयोजकांचं मी धन्यवाद देईल. धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीने. खरं तर ही मंडळी आपल्या गावासाठी या स्पर्धेचं आयोजन करत असतात, गावाच्या नावासाठी आयोजन करत असतात आणि मोठा आदर्श निर्माण त्यांनी परिसरामध्ये केलेला आहे. त्यांच्या या कामाला निश्चित प्रकारे दाद द्यायला पाहिजे. त्यांना सलाम करतो मी, कारण वर्क इज वर्कशिप, काम हीच पूजा असते आणि या मंडळींनी आपल्या कामातून ते दाखवून दिलेलं आहे की कोणतंही काम मनापासून केल्यानंतर त्यामध्ये जे यश मिळतं त्याचं समाधान खूप मोठं आहे आणि मला या मंडळींच्या चेहऱ्यावरती ते समाधान दिसतंय. प्रत्येक जण जबाबदारी ओळखतो आणि विशेष म्हणजे प्रत्येक जण इथे कुठलाही स्वार्थ ठेवून आलेला नाही आणि ही गोष्ट महत्वाची आहे. ज्यावेळेस अशी परिस्थिती असते त्यावेळेस ते कार्यक्रम निश्चित मोठा होतो. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडं, वॉट अ ब्लास्ट, षटकार. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडं, वॉट अ ब्लास्ट, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार. मेजर गोलंदाजी मार्कवरती आहे आणि मेजर वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवतोय मुसा. काय इनिंग आहे मुसाकडून. काल लढाऊ मुसा आम्हाला बघायला मिळाला, झुंजार मुसा आम्हाला काल बघायला मिळाला आणि आज एक वेगळ्याच दुनियेत मुसा आपल्याला घेऊन जाईल. रुद्रावतार, पहिल्या चेंडूवरती रुद्रावतार धारण करतोय मुसा. पहिला चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. सुरुवातीला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना कोणता संघ शक्यतो तयार होत नाही. डोळे झाकून निर्णय घेतला जातो की क्षेत्ररक्षण करायचंय, परंतु मुसानं तिथे पहिल्या चेंडूवरती इरादा स्पष्ट केलेला आहे. आज नाही तो कल फिर कभी नाही. आज और आज जीतना है टुडे. दोन्ही संघ आज याच आविर्भावात मैदानामध्ये खेळतील. मेजर परत एकदा मुसासाठी. आखूट टप्प्याचा चेंडू, सन्मान दिलेला आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगा चेंडूवरती पोहोचेल. मुसा धावतो, एक धाव पूर्ण करतो. धाव फलकावरती 7 धावा. खरं तर हा संयम खूप महत्वाचा आहे. तुम्ही षटकार पहिल्या चेंडूवरती खेळल्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा तुम्ही षटकारासाठी जाऊ शकता,
परंतु स्वतःवरती नियंत्रण असणं किती महत्त्वाचं. या मुसाने आम्हाला खूप काही शिकवले. काल झुंजार खेळ कसा करायचा हे मुसाने शिकवलं. 12 चेंडू 6 धावा असताना कुणी मॅच सोडून दिली होती. मी बघितलंय की अनेक लोकांनी मोबाईल बंद केले, आपले लॅपटॉप सुद्धा बंद केले, आणि नंतर मॅच संपल्यानंतर कळलं अरे इथे तर जिंकणारा संघ हा दसई फर्डेचा आहे. हे कसं झालं, ही जादू कशी झाली. परंतु ती जादू मुसानं घडवली होती काल आपल्या अद्वितीय नेतृत्व कौशल्याच्या जोरावरती. आज त्याची पुनरावृत्ती बघायची प्रेक्षकांना. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांची नोंद इथे सूरजकडून. जादू मुसानं घडवली होती काल आपल्या अद्वितीय नेतृत्व कौशल्याच्या जोरावरती. आज त्याची पुनरावृत्ती बघायची प्रेक्षकांना. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकाराची भेट. इथं एक सूरज पूर्व दिशेला उगवलेला आहे. अरुण उगवला प्रभात झाली, उठ महागणपती. इथं सूर्योदय होतोय सूरजचा. वाह, बॅकफुटला गेला, बॅट आणि पॅड एकत्र आणलं, ड्राईव्ह केला चेंडू. तिथे थोडीशी फ्रेक जरी खराब असली तर 1 धाव सूरजला. सूरज देखील पोहोचतोय 5 धाव संख्येवरती. दोघांनी शानदार सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये. वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो, आणि मला वाटतं ही सुरुवात झालेली आहे. चांगली सुरुवात दसई फर्डे संघाच्या बाजूनं. मेजरला दोन्ही संघांना रोखण्यात अपयश येते. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 12 धावांची नोंद आहे. अजून षटक सुरूच आहे. गोलंदाजी अशी खराब होती असं म्हणता येणार नाही. दिशा आणि टप्प्यावरती मेजर अत्यंत सुरेख होता, परंतु मुसा आणि सूरजनं त्याच्यावरती उत्तर शोधलेलं आहे. मुसा ऑन स्ट्राईक. वा, हाकेशामध्ये चेंडू. काय घडेल तिथे. ओहो, झेल टिपला जाईल. बिग विकेट. बडी मछली जाल में. गुडलेन स्पॉट वरचा चेंडू डावा पाय पुढे टाकून कव्हरच्या डोक्यावर उडवायचा प्रयत्न. बाहेरची गट घेतली आणि कव्हरला प्रतिम झेल टिपला गेला. पहिला फलंदाज मुसाबाद. यश मिळालेलं आहे. मेजरने हे काम करून दिले. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा काही मोजाव्या लागल्या तर मुसाची विकेट मिळत असेल तर मला वाटतं धावा मोजायला हरकत नाही. चांगलं काम, गुड जॉब मेजर कडून. पहिलं यश खातिवली संघाला. नवीन फलंदाज इम्रान. पोलीस सेवेमध्ये असलेला इम्रान मैदानामध्ये आता आपल्या संघाची सेवा करायला तयार आहे. आणि खरं तर क्रिकेटच्या खेळानं अनेक पोलीस अधिकारी दिलेले आहेत. मला अभिमान वाटतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा. जवळपास माझे 200 मित्र पोलीस सेवेमध्ये असतील. इतके खेळाडू टेनिस क्रिकेट खेळणारे पोलीस सेवेमध्ये आहेत. या ठिकाणी शिवशक्ती पीटीसी स्टार पडघा हा संघ देखील अगदी वेळेवरती उपस्थित आहे. या संघाचं आम्ही इथे मनापासून स्वागत करतो. खरं तर त्रिशूल ठाकरे आपण आपल्या संघासहित उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक स्वागत. चर्चा करत होतो आपण पोलीस सेवेमध्ये इम्रान कार्यरत आहे आणि खूप आता देखील निश्चित मला सांगायला आवडेल तुम्हाला की महाराष्ट्र सरकार पोलीस सेवेमध्ये मोठी भरती या ठिकाणी घेते आणि टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना ती एक मोठी संधी आहे. कारण आपल्याकडं ऑलरेडी आपण चांगले ॲथलीट असतो. थोडासा अभ्यास अजून काही करणं गरजेचं आहे. सराव त्या दृष्टीनं करणं गरजेचं आहे. निश्चित प्रकारे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तुम्हाला सेवेची संधी मिळू शकते. त्यामुळे ही संधी अवश्य घ्या. केवळ क्रिकेट खेळता खेळता निश्चित प्रकारे आपल्याकडे शरीराची जोपासना केली जाते आणि त्याचा फायदा आपल्या राज्याला आपल्या देशाला होऊ द्यात. आर्मीमध्ये देखील भरती होते, तिथे सुद्धा आपण त्या ठिकाणी पार्टिसिपेट व्हा. केवळ खेळताना या गोष्टी आपण सहज करू शकतो. आपल्या परिसरातील अनेक तरुण पोलीस सेवेमध्ये आहेत. खरं तर एक महिन्याभरापूर्वी मी या रस्त्याने गेलो होतो. किनवली शेजारी गाव आहे, जवळपास 2 सराव करताना दिसले. एक चांगली गोष्ट आहे. धावफलकावरती आपण जाऊ. धावफलक दाखवतोय 12 धावा. पहिलं षटक संपलं. अप्रतिम गोलंदाजी. मी कौतुक करेल मेजरचं. पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार खाल्ला होता.
त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार त्याला मारला गेला होता. असं असताना देखील तो डगमगला नाही. त्याने पुढे मुसाला बाद करण्यात यश आलं आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकून 12 धावापेक्षा जास्त मोठं षटक होणार नाही याची काळजी घेतली. तर ही असते चांगल्या खेळाडूंची ओळख. मेजर अप्रतिम इथं या कसोटीवरती खरा उतरला आणि दुसरं षटक आता सुरू होईल. गोलंदाज शुभम ऑन द मार्क. इम्रानसाठी शुभम. चेंडू खेळला इम्राननं लॉंग ऑफला. एक धाव घेत तो देखील स्ट्राईक रोटेट करेल आणि एका धावेबरोबर 13 धावा धावफलकावरती दिसत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू झालाय. उपांत्य फेरीचा सामना. या सामन्यातला विजेता संघ हा दानिवली संघाविरुद्ध फायनल खेळेल. ओहो, परत एकदा कव्हर ड्राईव्ह. थोडासा हवेमध्ये असलेला इनसाइड आउट. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक आणि 2 धावा. चांगली फेक, चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फटका तितकाच लाजवाब. हे चांगलं क्रिकेट आज दिवसभरामध्ये बघायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघांना माहिती आहे आज इथं आपण कौशल्याचा कस पणाला लावला नाही तर कदाचित फायनल पासून दूर राहावं लागेल. धावफलक 15 धावा. 15 ऑन बोर्ड. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थात मुसा हा मोठा फलंदाज परतलेला आहे. सूरज स्ट्राईक एंडवरती ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. बॅट समोर आणली. ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑफला. 1 धाव आणि एका धावेबरोबरच धावफलकावरती 16 धावा. एक ज्या वेळेस तुम्हाला मोठा फटका मिळत नाही, चौकार षटकार मिळत नाही, त्यावेळेस एकेरी दुहेरी धावांवरती समाधान घ्यावं लागतं. आणि ही गोष्ट महत्वाची. जीवन सुद्धा आपल्याला शिकवतं त्या गोष्टी. आखूड टप्प्याचा चेंडू रूम तिथं मिळाला आणि खूप चांगला ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. खूप सुरेख. धावांबरोबर धावफलकावरती 20 धावांची नोंद होईल दुसऱ्या षटकामध्ये. अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि अत्यंत आश्वासक अशी फलंदाजी आपण मैदानामध्ये बघतोय. श्रद्धा वॉरियर्स दसई फर्डे संघाकडून इम्रान ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती शुभम. छोटीच ओहो, इथे पूल केला होता. मिड ऑन तिथे तयार, परंतु झेल मात्र सुटला. इतके खाली असलेले चेंडू पकडणं तेवढं अशक्य. मी बराच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करताना बघतो की जे सराउंडिंग मध्ये असतात क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या, तिथे मात्र ते उभे असतात सरळ. तिथे तुम्हाला 2 हात गुडघ्यावरती किंवा मांडीवरती ठेवूनच क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला असा खालचा चेंडू उचलणं सोपं जातं. यावेळेस उंच उडालेला हा चेंडू, लॉंग ऑन चेंडू खाली येण्याची शक्यता या सिटीज आणि झेल टिपला. इम्रान देखील बाद. दुसरा धक्का दसई फर्डे संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती कोण येतो ते आपण पाहू. तर इम्रानला इथे बाद व्हावं लागलं. इम्रान मुसा सातत्यानं पहिल्या ते काल ज्या दिवसभर खेळत होते दोन्ही डावांमध्ये या 2 खेळाडूंचा खेळ खास करून प्रेक्षकांच्या नजरेत भरला. खरं तर पहिला सामना इम्राननं काल जिंकून दिला होता, दुसरा सामना मुसानं जिंकून दिला आणि तिसरा सामना मुसाच्या कल्पक नेतृत्वानं जिंकला. आणि दोन्ही फलंदाज या सामन्यामध्ये मात्र आता बाद झालेले आहेत. पॉवर प्लेमध्येच दोघांची विकेट गमावलेली आहेत. कदाचित आक्रमकपणा त्याने जास्त केलेला असावा. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून मुसाने इरादे स्पष्ट केले होते. दुसरा चेंडू डिफेन्स केल्यानंतर असं वाटलं होतं की तो कदाचित आज मोठं काव्य लिहिल, मोठी कविता लिहिल, परंतु कव्हर ड्राईव्हच्या डोक्यावरून चेंडू उडवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. तर लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू उचलण्याच्या प्रयत्नात इम्रान देखील परतला. 2 महत्त्वाचे बळी पॉवर प्लेमध्ये पडल्यानंतर आता सूरज आणि अख्तर या दोघांवरती जबाबदारी भिस्त आहे.
ती जसे फरडे संघाची. तर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा मेजर. यावेळेस हो खूप चांगला चेंडू आहे. बॅट आणि पॅड मध्ये खूप मोठं अंतर आहे. द्वारकानाथ संजगिरी यावरती मी त्यांच्या अनेक कमेंट बघितलेले आहेत. ते म्हणतात की बॅट आणि पॅड मध्ये हत्ती जाईल एवढं अंतर, कधी कधी लिहित आहेत की ट्रेन जाईल एवढं अंतर. कारण क्रिकेटमधला पहिला धडा आहे की तुम्ही बॅट आणि पॅड एकत्र आणायला शिका, ज्याला फॉरवर्ड डिफेन्स आपण म्हणतो. बचाव करा स्वतःचा पहिल्यांदा. तुमचा भक्कम बचाव असेल तर तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करू शकता. यावेळेस चेंडू थोडासा पुढे होता आणि अगदी सकाळपासूनच आम्ही काही सूचना प्रेक्षकांसाठी आहे, गावातील ग्रामस्थांसाठी आहे. आज अनेक पाहुणे आपल्या मंचावरती उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळं एक काळजी आपण सगळ्यांनी घ्या की लहान मुलांना घेऊन आपण कुणी मंचावरती येऊ नका. चेंडू आकाशामध्ये खूप उंच, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही आणि सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. (26 रन 26 धावा धावफलकावरती आपण बघतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की आज खूप मोठ्या प्रमाणात अतिथी आपल्या मंचाला, आपल्या स्पर्धेला भेट देणार आहेत. त्यांचं आदरातिथ्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना मंचावरती जागा उपलब्ध असणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज ग्रामस्थांनी हो बॅक टू बॉलर आणि मेजरकडून चूक झाली असं म्हणणार नाही मी, कारण इतक्या क्विक रिफ्लेक्शनला तिथं समोर उभं राहणं निश्चित अशक्य आहे. परंतु मेजरने प्रयत्न केला. झेल जरी होऊ शकला नसला, बरेचशा अशा वेळेस असे झेल चिपकतात, पण तसं इथं घडलं नाही. धावफलकावरती 1 धावेची नोंद होईल. धावफलक दाखवतोय 27 धावा. 2 गडी बाद 27. श्रद्धा वॉरियर्स धसई फर्डे. पाहुण्यांसाठी ग्रामस्थांनी मंच उपलब्ध करून द्या. लहान मुलांना कुणीही मंचावरती आणू नका, एवढीच सूचना आपल्यासाठी आहे. चला, मेजर ऑन दी मार्क आणि परफेक्ट शॉट. तो किती क्लिअर होते ते बघायचे. क्षेत्ररक्षक तिथे. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एक्सलंट पीस ऑफ फिल्डिंग. तिथे चेंडू आतमध्ये आणलाय. वाह, खर तर असा उत्कट खेळ मला वाटतंय तुमच्या संघाला विजयासाठी प्रेरित करतो. गोलंदाजाचं बळ 10 पटीने वाढवतो आणि तेच काम तिथं क्षेत्ररक्षकाने केले. कल्पेश इज देअर. का भाऊ आहे तिथे? मला दिसत नाही तिथे कोण क्षेत्ररक्षक आहे, पण त्याचं काम मात्र अफलातून केलं त्यानं. बाहेर जाणारा चेंडू उडी मारून त्यानं आतमध्ये आणला आणि ज्या वेळेस त्याने चेंडू आतमध्ये आणलाय त्यावेळेस तो हवेतच होता ना. त्यामुळं तिथे पंचांनी अजून आपल्याकडे इशारा केलेला नाही, त्यामुळं चेक करायचा प्रश्न येणार नाही. मैदानामध्ये जाऊयात, मॅच सुरू होते. यावेळेस पूलचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे समोर. आपण स्पर्धेचा नियम आहे, रिव्ह्यू तुम्हाला हवा असेल ना, तो रिव्ह्यू कशासाठी आहे? LBW आणि ओव्हर द वेस्ट या 2 प्रकारासाठी रिव्ह्यू आहे. 3ऱ्या प्रकारासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. जर पंचांना असं वाटलं की मला रिव्ह्यूची गरज आहे तर तो ऑम्पायर्स कॉल असेल, त्यावेळेस त्यांना रिप्ले दिला जाईल. खेळाडूंना रिव्ह्यूसाठी रिप्ले घेण्याची अनुमती नाही. त्यांना फक्त ओव्हर द वेस्ट आणि LBW या 2 प्रकारासाठीच रिव्ह्यू घेता येईल, याची नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि ड्रिंक्स. अगदी सुरुवातीला लवकरच आज ड्रिंक्स येणार आहेत 2 षटकं संपल्याबरोबरच. माफ करा, 3 षटकं संपलेले आहेत. 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि ड्रिंक्स मैदानामध्ये येतात. थोडं विश्रांतीचा वेळ असेल हा. पुन्हा एकदा नवा जोश इथे दाखवला जाईल, नवा उत्साह आणि नवा दम. धडाकेबाज स्पर्धेचे जे व्हॉलंटियर्स आहेत
स्वयंसेवक आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतो, आपण सर्वांनी लाईनमन म्हणून बाउंड्रीच्या शेजारी उभे राहा. सीमारेषेच्या बाहेर सगळ्या स्वयंसेवकांनी उभे राहा. खूप महत्त्वाचं काम आपल्याला आज करायचंय. खरं तर ही स्पर्धा म्हणजे आपल्या गावचा नावलौकिक आहे. जिसे टीम का अभिमान नहीं, जिसे अपने गांव का अभिमान नहीं, जिसे अपने देश का अभिमान नहीं, वो नर नहीं मृतक के समान है, असं कोणीतरी लिहून ठेवलंय. आणि म्हणून आज आपल्या गावचा नावलौकिक निर्माण होतोय. त्यासाठी सर्व गावांनी कटिबद्ध असणं गरजेचं आहे. युनिटी खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस देशावरती संकट येतं त्यावेळेस देश एकत्र येतो. एखादं काम उभं करायचं असेल तर गाव एकत्र येणं महत्वाचं असतं. मराठीमध्ये एक म्हण आहे, गाव करेल ते राव करेल काय. एकट्या दुकट्याचं काम नसतं हे अनेकांनी एकत्र येऊन तिथे काम करायचं असतं. त्यावेळेस एक मोठा कारवा उभा राहतो, मोठं काम उभं राहतं. आणि गेले 46 वर्षाची परंपरा आहे या वडवली गावाची. त्यामुळं इथे गावकरी कोणाला असं सांगावं लागत नाही की नाही ही स्पर्धा नाही ह्या लोकांचे आपण जाणार नाही. इथं प्रत्येक गावातला प्रत्येक नागरिक लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत अबालवृद्धांपर्यंत इथे कष्ट करत असतो आणि या स्पर्धेचा लौकिक वाढवत असतो. ही खरं तर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला वाटते आपल्या परिसरासाठी किंवा क्रिकेटसाठी ती अभिमानास्पद आहे. चौथं षटक सुरू. बाहेरची कड आणि झेल सुटतोय. यष्टिरक्षकाच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅन चेंडूला खूप उशिरानं त्याने प्रयत्न केला. उशीर झाला होता. टायमिंग साधणं, वेळ साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. समय सूचकता आणि निर्णय क्षमता या दोन गोष्टींचा क्रिकेटमध्ये कस का लागतो हे तुम्हाला आता दिसलं असेल. वेळेत निर्णय घेतला नाही आणि त्यामुळंच चेंडूच्या पर्यंत पोहोचू शकला नाही शॉट थर्ड मॅन. धावफलकावरती आपण बघतोय 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माफ करा 32. संकेत इज द मॅन. संकेतचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 1 धाव इथे मिळते. एका धावेबरोबर 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना खरं तर पहिल्या चेंडूवरती हल्ला इतका भयानक होता. त्यानंतरही इथे खातिवली संघानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये जम बसवलाय. चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑफ तिथे चेंडूपर्यंत पोहोचला नाही परंतु चेंडू छानपैकी अडवला त्याने. दुसरी धाव या ठिकाणी मिळते. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 35 धावा 2 गडी बाद 35. या ठिकाणी आज ऑफिशियल्स आपल्याला दिसणार आहेत. या ठिकाणी जय पवार सर आणि म्हात्रे सर उपस्थित होत आहेत. आज अंपायर्स म्हणून ते इथे आपल्या समवेत असतील. दोन्ही पंचांची टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी ख्याती आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट आहे, एक आदरभाव आहे आणि त्यामुळंच टेनिस क्रिकेट अत्यंत सफाईदार करण्यामध्ये त्या पंचांचा देखील खूप मोठा वाटा आहे. जय पवार सर, म्हात्रे सर इथे उपस्थित होत आहेत. धडाकेबाज चषकाच्या माध्यमातून ग्रामस्थ वडवली यांच्याकडून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. चेंडू आकाशामध्ये आणि इथे पुन्हा प्रयत्न होईल परंतु असफल. चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. या षटकाराबरोबर धावफलकावरती आहेत 43 धावा. वन्स अगेन ब्युटिफुल स्ट्रोक, वॉटर पॉवर, मजबूत फटका षटकार.
खरं तर हे षटक होतं, धावा मिळवून देणारं षटक होतं आणि 2 लागोपाठचे षटकार खेचत या षटकाचं समीकरण बिघडवून टाकलं ते अख्तरनं. 18 धावा चौथ्या षटकामध्ये मिळालेल्या आहेत आणि धाव फलकावरती आपण बघतोय तब्बल 49 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये धावफलक 10-9च्या आसपास रेंगाळत होता, परंतु या षटकामध्ये धावफलकाला 12च्या पुढे घेऊन गेलेला आहे तो दसई फर्डेचा संघ. खूप चांगला धावफलक आहे. मला वाटतंय 12 धावा प्रत्येक षटका पाठीमागे हे चांगलं आव्हान ठरतं. शेवटचं षटक अजून शिल्लक आहे आणि विशेषतः अख्तरचं कौतुक करावं लागेल. अख्तर उशिरानं आला, परंतु त्यानं मैदानामध्ये गोलंदाजांना दे माय धरणी ठाय करून टाकले. पहिल्यांदा तो सिंगल डबल्स धावा घेत होता, त्यानंतर मध्ये एक चौकार देखील त्याने खेळला आणि 2 षटकार खेचत अप्रतिम फलंदाजीचं उदाहरण मैदानामध्ये दाखवताना, प्रदर्शन फटक्यांचं मांडताना तुम्ही बघितलं अख्तरला. ज्यावेळेस खेळायला आला त्यावेळेस तो पंती होता, हळूहळू तो पेट्रोमॅक्स झाला, नंतर लाईटचा बल्ब झाला, LED चा प्रकाश आज त्याच्या बॅटमधून इथं मैदानावरती पसरतो आहे. हळूहळू तो फुलत गेलेला आहे. गुलबक्षीच्या फुलाप्रमाणे आहे तो. ज्यावेळेस सगळी फुलं मालवतात ना त्यावेळेस गुलबक्षीचं फुल फुलतं आणि प्रकाश देतं. प्रकाश देतं नाही, सुगंध देतं. फुल कसं प्रकाश देईल, फुल सुगंध देणार. धाव फलकावरती आपण जाऊ. 49 धावा उजव्याच्या बाहेर. ओहो, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत चेंडू पर्यंत. 4 धावा. ब्रह्मकमळ अशी 2 फुलं आहेत की रात्रीच फुलतात, परंतु सुगंध, काय सुगंध असतो या दोन्ही फुलांचा. आकाशामध्ये चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठमोरा क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पहिल्यांदा सूरज आला त्यावेळेस त्यानं एक चौकार खेळला होता, त्यानंतर परत गायब झाला होता. ढगांच्या आड सूरज होता, परत एकदा तो चमकलाय. लागोपाठचे 2 चौकार. ओहो, व्हॉट अ वंडरफुल, मार्वलस, मॅग्निफिसियंट शॉट. षटकार. ऊन किंवा सूर्यकिरण प्रखर होतात आणि तसंच हा सूरज देखील दाखवतोय. ज्यावेळेस फलंदाजीला आला त्यावेळेस 1 धाव घेतली, नंतर चौकार, नंतर गायब झाला आणि त्यानंतर पुन्हा ढगांचं आच्छादन दूर लोटून त्यानं प्रचंड मोठा प्रकाश इथे निर्माण केलेला. लागोपाठ 2 चौकार आणि त्या पाठोपाठ षटकार. शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस आहे. धावफलकावरती 63 धावा. सूरज ऑन स्ट्राईक. राजा गोलंदाजी मार्कवर. ओहो, इथे चेंडू उंच आणि क्षेत्ररक्षक काय करेल, काही करू शकत नाही. सीमारेषा पलीकडे षटकार. लागोपाठचा दुसरा. महिना आहे डिसेंबरचा, परंतु हा सूरज दिसतोय मे महिन्यातला. चेंडू आकाशामध्ये. इथे पाहायचंय सूरजचा अस्त, फलंदाज बाद. Full inning played by Suraj.
31 धावांची भक्कम खेळी आणि अत्यंत वेगवान, 2 षटकार 3 चौकार, मजबूत फलंदाजी सूरजने आपल्या संघाला देखील मजबूतीकडे घेऊन गेला. षटक शेवटच्या मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती तुम्ही बघाल 69 धावा. यावेळेस उजव्याच्या बाहेर यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. 1 धाव मिळाली. 70 धावा 5 षटकामध्ये श्रद्धा वॉरियर्स दसई संघाने बनवल्यात आणि खातिवली संघासमोर 71 धावांचं आव्हान आहे. 71 रिक्वायर्ड टू विन फॉर खातिवली. धडाकेबाज चषकामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं, ऑनलाईन सर्व व्ह्युअर्सचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा अखेरचा दिवस स्पर्धेचा रंगारंग सोहळा आणि खूप जबरदस्त मॅचेस आज आपल्या समोर आहेत. अविस्मरणीय, संस्मरणीय आणि हृदयाच्या एका मध्ये जतन करून ठेवावं असा आजचा दिवस असणार आहे. स्मृतीच्या पटलांवरून आजचा दिवस तुमचा निश्चित कधी हटणार नाही. असे खेळ, असा दमदार खेळ आज दिवसभरामध्ये तुम्हाला बघायचा आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण तयार आहोत. 71 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला, जोपर्यंत फलंदाजीला येत खातिवली तोपर्यंत ऐका एक सुमधुर संगीत. हॅलो, शिवशक्ती स्टार पीटीसी संघाचा कर्णधार त्रिशूल ठाकरे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या मॅचला 4 चांद लागतीलच. गोलंदाज पुन्हा एकदा या मॅच मध्ये रोमांच करतील, परंतु या मॅचला आपल्या शब्दांनी सजवतील आणि आपल्याला अनोख्या दुनियेत घेऊन जातील. चंदू शेटे सर, स्वागत आहे. शुभ सकाळ. धडाकेबाज चषक 2020 वडवली 46व पर्व आणि 46व्या पर्वातील शेवटचा दिवस. अतिशय उत्कृष्ट सुंदर असं नियोजन, आयोजन, मॅचेस देखील तेवढ्याच चांगल्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रत्येकजण या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे आणि या शेवटच्या दिवसावर आपली छाप सोडण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच असणार आहे.
आजच्या दिवसातील पहिली मॅच जर पाहिलं तर 3-3 मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचलेल्या एका बाजूला फर्डे दसई, दुसऱ्या बाजूला खातिवली संघ. सुरुवात जर पाहिली तर थोडीशी अडखळत झाली होती, परंतु तदनंतर जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग जर प्रात्यक्षिक या ठिकाणी सूरज यांनी दाखवलं, त्याचबरोबर अख्तर यांनी देखील दाखवलं आणि एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं आहे. ते आव्हान आहे तब्बल 71 धावांचं. परंतु काल देखील आपण पाहिलं 79 धावा सहजगत्या या दसई संघाने चेस केल्या होत्या आणि काल जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 6 धावा देखील झाल्या नव्हत्या. म्हणजे या दोन गोष्टी काल आपण जरूर पाहिल्या होत्या. कालचा दिवस देखील तेवढाच चांगला राहिला आणि आजचा दिवस देखील तसाच राहणार आहे, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येकाची वाटचाल धडाकेबाज चषकाच्या दिशेने होणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन अख्तर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजा आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला दिवस गाजवला होता या संघाने आणि आज मात्र 71 धावांचं आव्हान. डावाला सुरुवात दुसऱ्या. पहिला बॉल पहा, त्या ठिकाणी कॅच संधी तर जरूर होती, हवेत चेंडू जरूर होता, परंतु कॅच होऊ शकले नाहीये. पहा ही सुटलेली कॅच किती नुकसान करणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे, कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि तुम्हाला संधी मिळाली होती राजा यांना बाद करण्याची पहिल्या चेंडूवर, परंतु कॅच सुटते. नक्कीच काल भारत यांना पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळालं होतं आणि तदनंतर त्यांनी 59 धावांची कालच्या दिवसभरातील सर्वात मोठी खेळी सजवली. काल 2 हाफ सेंचुरीज पाहायला मिळाल्या. मुसा शेख यांनी देखील हाफ सेंचुरी केली, भारत यांनी हाफ सेंचुरी केली, परंतु शरद असे खेळाडू, हरेश असे खेळाडू होते ज्यांनी 49 धावा देखील केल्या होत्या. काल मेडन ओव्हर टाकली गेली. कार्तिक यांच्या नावावर तो एक विक्रम म्हणजे इतिहासच मी म्हणेल तो त्यांनी कार्तिक यांनी या ठिकाणी काल घडवला होता. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अख्तर यांना मिळतं यश. मिळतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवातीला संघ दबावात त्यांना पाहायला मिळतोय, परंतु या परिस्थितीला झिडकारावं लागेल, तुम्हाला आक्रमण करावी लागतील. आणि आज थोडंसं फास्ट सर्व संघांना खेळावं लागेल, कारण आज 9 मॅच आहेत. आज देखील आयोजकांचं कौतुक करावं लागेल. अगदी वेळ स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळते. शिस्त ही या स्पर्धेची ओळख आणि ही ओळख तब्बल 46 वर्ष जपली आहे वडवली गावाने आणि धडाकेबाज चषकाने. म्हणूनच की काय प्रत्येकाची पावलं या स्पर्धेच्या दिशेने पडताना पाहायला मिळतात. आम्हाला जर पाहिलं तर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी नक्कीच या ठिकाणी संधी मिळते. मोठी गोष्ट असणार आहे धडाकेबाज चषकाचा घटक होण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व यांच्या या सर्वांबरोबर जोडण्याची देखील संधी मिळाली. आणि जर या ठिकाणी येऊ शकलो नसतो तर एवढ्या सर्व मित्रांना देखील मुकलो असतो. बिग हिट केला जातोय. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल होता, याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा लांबवरचा प्रवास करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आक्रमण हल्ले तुम्हाला करावेच लागतील, कारण लक्ष्य जरी मोठं असेल तर पार करावंच लागेल. कारण दोन्ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 3 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू जे सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा घ्यायचा आहे. अख्तर यावेळेला पहा गुड लेंथवर टप्पा पडला. बॉलने अतिरिक्त उसळी घेतली, बॉलने कट घेतला आणि यष्टीरक्षक मुसा यांच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. याच टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागते जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर, परंतु फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. कल्पेश आहेत त्या ठिकाणी. आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या इज्जतीसाठी वडवली गावामध्ये आपल्याला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल. प्रत्येकजण याच ध्येयाने या ठिकाणी दाखल झालाय. यानंतर तालुका वाईज हाफचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. त्यातही नामवंत खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील.
हो, पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट, परंतु पदलालित्य पथनाट्य याचा नक्कीच या ठिकाणी अभाव पाहायला मिळाला आणि पर्यायाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू कसा रिलीज होतो, चेंडू पुढे टप्पा पडतो याचा अंदाज तुम्हाला जो काही सेकंदापेक्षा देखील कमी वेळ तुमच्याकडे असतो, परंतु त्यात तो अंदाज घ्यावा लागतो, तसं पदलालित्य करावं लागतं. त्या पद्धतीने तुमचं बॅट बॉलवर जाणं गरजेचं असतं आणि योग्य दिशा देणं गरजेचं असतं. त्यावेळेला कुठे रन होताना पाहायला मिळतात. चला, टॉस करण्यासाठी या ठिकाणी संघनायक यायचे. मुरबाड 11 आणि शिवशक्ती PTC स्टार या संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक पहिल्या षटकात अख्तरने दिलेत 2 हादरे. विकेटचं पतन. हॅलो. तसेच आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पंचांपैकी एक असणारे जय पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मात्र सर देखील स्वागत. सागर आपलं देखील स्वागत आणि सतीशभाई शिंगोळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर सर्वच जे आमचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ऑलियंटर्स, ते मात्र ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याचीच काळजी घेताना आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्या गावाचं नाव, वडवली गावाचं नाव, त्याची परंपरा आहे. या परंपरेला पुढे घेऊन जायचं हा एकच ध्यास. क्वचित असं पाहायला मिळतं की अगदी किती कार्यकर्ते होते या मंचकावर रात्री या ठिकाणी त्यांनी रात्र जागवली या ठिकाणी, ते देखील पाहायला मिळत आहे. हे का तर हे क्रिकेट प्रेम आहे त्यांचं. ही खेळपट्टी या मैदानाचं या सर्वांचं राखण करण्यासाठी कार्यकर्ते होते. नरेशजी धन्यवाद चंदू सर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करतोय. खरं तर मॅच सुरू होते, थोडा उशीर होतोय. मी सन्माननीय लक्ष्मणराव शिंगोळे यांना विनंती करतो आपण टॉससाठी चला. सन्माननीय लक्ष्मणराव शिंगोळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. मुरबाड 11चे संघनायक कैलास बाबरे माझ्या समवेत आहेत, तर त्रिशूल ठाकरे शिवशक्ती PTC स्टारचे संघनायक माझ्या उजव्या बाजूला आहेत. सन्माननीय लक्ष्मणराव शिंगोळे यांचं आम्ही स्वागत करतो त्या पोडियमवरती. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. ओपन क्रिकेट खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धेचा पहिला टॉस इथे मैदानामध्ये संपन्न होत असताना आपण बघतोय आणि या ठिकाणी कॉल अत्यंत ज्येष्ठ नागरिक, सातत्यानं 46 वर्षांपासून हेड इज कॉल, हेड इट इज. मुरबाड 11 संघ टॉस जिंकतोय आणि त्यांचा निर्णय काय असेल ते कळवतील लगेच. आम्ही टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करू. जास्त आपण जाणून घेणार नाही, प्रत्यक्षात खेळच मैदानामध्ये बघू. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ आणि कारण मॅच मैदानामध्ये सुरू होते. शुभेच्छा असतील. ओव्हर टू चंदू शेट्टी सर. धन्यवाद नरेश सर. नो बॉल आणि चौकार देखील आला. फ्री हिट असणार आहे. यानंतरच्या चेंडूवर सुरुवातीच्या पहिल्या षटकात जर पाहिलं तर गोलंदाजांचा फ्री हिट असणार आहे. तर 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मोठ्या लक्ष्याच्या समोर पुन्हा एकदा फ्री हिट प्रयत्न असणार आहे. यावेळेला चांगला फटका येतोय समोरच्या दिशेने, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आज जर पाहिलं तर या ठिकाणी क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. जे वडवली गाव, वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा या वडवली गावाला आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर, कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भरणारी जत्रा, त्याचबरोबरीने याच यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी असणारी क्रिकेटची स्पर्धा,
त्या स्पर्धेला जवळपास झालेलं 46 वर्ष. गावातील बहुतेक जर पाहिलं तर शासकीय सेवेत तील कर्मचारी पाहायला मिळतात. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्याचा प्रयास या ठिकाणी होऊ शकत नाही अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. धावसंख्या जर पाहिली तर 11 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणापूर्वी जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल हरिभक्त पारायण कीर्तनकार लक्ष्मण महाराज शिंगोळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला गेला. तर ही परंपरा आहे या गावची आणि जीवाला जीव देणारी माणसं म्हणून ही वडवली गावची असणारी ओळख, क्रिकेटची ओळख. बिग हिट पुन्हा एकदा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत जाईल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न जरूर करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या षटकात प्रयत्न जरूर होत आहेत परंतु ते प्रयत्न पहिला चेंडूचा अपवाद जर वगळला तर मोठ्या फटक्यात कन्वर्ट होऊ शकलेले नाही आहेत. संघ मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल 13 धावांवर. पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला जास्तीत जास्त रन काढायचे आहेत आणि तो प्रयत्न या ठिकाणी फलंदाज राजा यांच्या माध्यमातून केला जातोय. याही वेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने झाला. एक धाव तर घेतली गेली. एकाच धावेवर थांबवलं जात आहे. पहा अशी गोलंदाजी केली. एक तर खोलवर टप्प्याचे लोअर फुल टॉस ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचे प्रयत्न या गोलंदाजाकडून होत आहेत. जे प्रयत्न फलंदाजांना मात्र या ठिकाणी धावांमध्ये मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता येत नाही आहेत परंतु ते करावे लागतील. आज आमच्याबरोबर पुन्हा एकदा सुदर्शन आगे जे मुरबाडचे एक युवा गुणलेखक आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर पंचांची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली आहे. म्हात्रे सर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक स्पर्धा जे पंच करतात जय पवार सर यांचं देखील आगमन झालं आहे. या परिसराने त्यांचा संघ अनुभवला आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईने त्या ठिकाणी आले. एक धाव घेतली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. रन तर आल्या परंतु मोठे फटके येऊ शकलेले नाही आहेत. या षटकामध्ये धावसंख्या 16 वर जाताना पाहायला मिळेल. विजयासाठी एक 71 धावांचं लक्ष समोर आहे. आज तर वडवली भजन मंडळ ग्रुप आज देखील आपलं वाद्यवृंद या ठिकाणी त्यांचा देखील संगीत आपण ऐकू शकता. आणि या ठिकाणी जर पाहायचं झालं तर षटक क्रमांक दुसरं संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना पाहायला मिळते ती मात्र 17 धावा धावफलकावर. आता मात्र आलेख उंचवावा लागेल. या ठिकाणी मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. कालच्या दिवसात जर पाहिलं तर धावा झाल्या, मोठमोठे फटके आले आणि तेच मोठे फटके आता अपेक्षित असणार आहे कारण 2च विकेट गेले आहेत. तुम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील कारण वडवली समोर जर पाहिलं तर फर्डे धसई संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यात कार्तिकचा समावेश, चंद्रकांत यांचा समावेश आहे, अख्तर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या अगोदर जर पाहिलं तर चेतन 4 चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला बॅट फिरवावी लागणार आहे. कॅप्टनचा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातोय. प्रत्येक विभागात वेगवेगळ्या पद्धतीचा चेंडू. काही विभागात तुम्ही गेलात, रायगड पट्ट्यात गेलात तर तुम्हाला निवियाच्या चेंडूने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. मुंबईत आलात तर टेनिसच्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. पुण्याला गेलात तर त्या ठिकाणी देखील वेगळ्या चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गुरुच्या चेंडूने पुण्यात क्रिकेट खेळलं जातं तर नागपूरला गेलात तर खन्नाच्या चेंडूने क्रिकेट खेळलं जातं. असं विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चेंडूने क्रिकेट खेळलं जातं. तर आज कॅप्टनचा हा चेंडू आणि याने मात्र ही स्पर्धा आपण खेळताना पाहणार आहोत. धडाकेबाज चषक 2020 वडवली 46वं वर्ष असणारी एक मोठी परंपरा असणारी ही स्पर्धा जी प्रत्येकाला हवीशी वाटते, प्रत्येकाला खेळाविषयी वाटते, प्रत्येकाला जिंकाविषयी वाटते, प्रत्येकाला पाहाविषयी वाटते. तीच ही स्पर्धा धडाकेबाज चषक. फुलटॉस चेंडू. या फुलटॉसला वर केलाय प्रहार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार.
कालचा दिवस या ठिकाणी मायने राहत नाही. काल ज्याने मेडनवर टाकली त्याच्यावर आज पहिल्याच बॉलवर षटकार मारला गेला. प्रत्येक क्षण वेगळं काहीतरी सांगून जातो. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो. तुम्हाला स्वतःला सिद्ध प्रत्येक क्षणाला करावं लागतं. तुमचा इतिहास या ठिकाणी नक्कीच पाहिला जात नाही, तर या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करावं लागेल. फलंदाज या ठिकाणी मात्र धावसंख्या 23 वर जाईल. मेजर फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि एक मोठा फटका त्यांच्याकडून पाहायला मिळाला. अशाच प्रकारचे फटके या ठिकाणी गरजेचे आहेत संघ खातिवलीला आपल्या टीम गावासाठी. याही वेळेला फुलटॉस चेंडू त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढले. पाहूया गॅपमध्ये चेंडू जाणार का? हो, तो गेलाय आणि सीमारेषा पार देखील झालाय. येतोय खणखणीत चौकार. सर्वांचं स्वागत जरूर असेल, परंतु हायवेला जे प्रेक्षक गाड्या उभ्या करून मॅच पाहत आहेत, आनंद घेत आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण हायवेला कोणी गाड्या उभ्या करू नये. आपल्याला पार्किंगची व्यवस्था इकडे पाठीमागे केलेली आहे, त्या ठिकाणी आपण गाड्या पार्क करायच्या आहेत. आपल्या सर्वांचं, कारण प्रेक्षकांविना स्पर्धेला मजा नसते. स्वागत जरूर आहे, परंतु आपण हायवेला कृपया उभे राहू नका. पार्किंगची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न. याही वेळेला फुल टॉस आणि या वेळेला चेंडू मात्र हवेत जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक कॅच घेणार का? परंतु कॅचमध्ये ते रूपांतर होऊ शकलं नाही आणि तयार नव्हते एवढं या फुलटॉससाठी कदाचित बॅट्समन, त्यामुळे लांबवर चेंडू जाऊ शकला नाही. परंतु 2 धावा तर नक्कीच मिळतील. पहा, याला क्रिकेट म्हणतात. क्षणाक्षणाला पारडं बदलणारा खेळ क्रिकेटचा. एक असं वाटत होतं की पहिल्या 2 षटकात एकतर्फी मॅच जिंकली जातेच का, परंतु खातिवली देखील या ठिकाणी जिंकण्यासाठीच आलेत. आपल्या गावाच्या नावाची छाप सोडण्यासाठी आलेत आणि त्यातही मेजर जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला 29 वर जाईल. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. हा क्रिकेट आपल्याला याचसाठी आनंद देतो. क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि क्षणात पारडं बदलतं या क्रिकेटच्या खेळात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. हे युद्ध खूप चांगल्या पद्धतीने रंगतं. पुन्हा क्षेत्ररक्षणाचा मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुसा करतायत. चांगला चेंडू. या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 1 धाव तर घेतली गेली, दुसरीचाही प्रयत्न केला जातोय पहा, आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. खातिवलीचे फलंदाज देखील आता निर्धार करतायत, हो आम्हाला मॅच जिंकायची आहे, आम्हाला लढत द्यायची आहे, आम्हाला झुंज द्यायची आहे, आम्हाला जिद्द दाखवायची आहे, कारण हा आहे धडाकेबाज चषक. त्याच्या दृष्टीनेच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 31. पहिल्या 2 षटकात जर पाहिली तर थोडी सावध सुरुवात झाली होती. पॉवर प्लेमध्ये म्हणावा तसा फायदा घेतला नाही, परंतु तदनंतर मेजर यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे आणि आक्रमणं कार्तिकवरच केली गेली आहेत. हो, या वेळेला जर पाहायचं झालं तर खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला आहे. मेजर यांच्या विरुद्ध कमबॅक थोडंसं उशिरा का, परंतु कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते मात्र 32 धावांवर. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 3रं सुरू आहे. एकाने धावा बनवायच्या, दुसऱ्याने त्याचा पाठलाग करायचा, एकाने बॅटने उत्तर द्यायचं, एकाने चेंडूने त्यांना थांबवायचं. तर हे सारं क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आतुर असतो क्रिकेट. आपण कधी मैदानात प्रेक्षक देखील आतुर असतात, कधी मैदानात जाणार, क्रिकेटचा थरार पाहणार. हो, यावेळेला फुल टॉस. या फुल टॉसला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. फलकावर होताना पाहायला मिळतील.
12 चेंडू आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. ज्या कार्तिकने काल मॅन ऑफ द मॅच घेतली, ज्या कार्तिकने काल 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना मेडनवर टाकली, त्याच कार्तिक यांच्या विरुद्ध 19 धावा तब्बल या ठिकाणी पटकावलेल्या आहेत. त्या मात्र खातिवली संघाने. हे क्रिकेट आहे आणि त्याचमुळे की काय इथे कोणी 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. कारण मेजर हे खूप चांगली बॅटिंग करत आहेत आणि त्यांच्याबरोबरने जर पाहिलं तर राजा हे आहेत सलामीवीर म्हणून आले आहेत. या ठिकाणी एक चांगलं षटक मॅचचं गणित बदलू शकतं आणि तो प्रयत्न करावा लागेल. 10 क्रिकचं देखील आम्ही कौतुक करू. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील प्रेक्षक आपणास पुन्हा एकदा विनंती असेल, आपण आपल्या बाईक ज्या आहेत त्या कृपया पाठीमागे पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी यायचं आहे, त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत. रस्त्यावर गाड्या थांबून कोणीही मॅच पाहू नये. वाहनांची वर्दळ त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर असते, याची नोंद घ्यायची. जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी अख्तर यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आता इंड बदलून म्हणजे पलीकडल्या दिशेने मात्र त्यांना आमंत्रित, हायवे इंडने मात्र त्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे गोलंदाजीसाठी. तर पाहूया कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. 35 तसं पाहिलं तर मोठं आव्हान आहे, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, खेळपट्टी जर पाहिली, कालच्या मॅचेसचा अंदाज घेतला तर हे लक्ष्य पार देखील केलं जाऊ शकतं. कारण काल या धसई संघाने जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 61 रन केल्या होत्या, ज्यावेळेला 80 धावांचा ते पाठलाग करत होते त्यावेळेला. आणि याही अगोदरच्या ओव्हरला पाहिलं तर तब्बल 19 रन झालेले आहेत. अख्तर आणि अख्तरचा वेग ही त्यांची ओळख आहे. पहिला बॉल, त्यावर केलंय आक्रमण, केला हल्ला आणि बॉल पुन्हा एकदा सरळगाव शहापूर हायवेच्या पार. काही आहे, हार मानायला कोणीही तयार नाहीये. प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला धडाका दाखवायचा आहे. धडाकेबाज चषकामध्ये अख्तर सारख्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय मेजर. यावेळेला मात्र गती परिवर्तन थोडंसं पाहायला मिळालं. लेंथ बोवर चेंडू मात्र टाकला गेला, बॅट फिरवली गेली, परंतु गती परिवर्तन होतं, गती कमी होती, त्यामुळे बॅट आणि बॉल यांचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता उरलेलं काम यष्टीरक्षकांनी केलं. यष्ट्यांच्या लगोलग ते खूप चांगले यष्टीरक्षणही करतायत आणि क्षेत्ररक्षणही देखील वारंवार बदलत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. 42 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर होता. एका वेगळ्या स्टान्सने खेळण्याचा प्रयत्न, अपील केलं परंतु अपील फेटाळलं जात आहे. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव तर या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. किती धाव येणार या षटकात त्यावर या मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. आजचा दिवस सर्वांसाठी मोलाचा आहे, प्रत्येक टीम. कारण यानंतर देखील जर पाहिलं तर खुल्या गटातील टीम्स दाखल होताना पाहायला मिळतील. जे तारे सितारे आपल्याला विविध भागातील महाराष्ट्राच्या क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात ते या ठिकाणी आपण जरूर पाहणार आहोत. त्यांचा खेळ या वडवली गावामध्ये मुरबाड तालुक्यात आज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला फटका तर चुकला आहे आणि मुसा त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीयेत. विकेटचं पतन, माघारी परतावं लागते फलंदाज राजा यांना. म्हणून ओळखले जातात. खातवली संघाचा एक प्रमुख खेळाडू देखील आहे. स्ट्राईकवर जर पाहायचं झालं तर भाऊ ज्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता.
क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपण जरूर पाहतो आहोत. आज वडवली गावामध्ये ज्या ठिकाणी आजचा दिवस मनोरंजन करेल सर्वच प्रेक्षकांचं. 43 धावा झालेल्या आहेत आणि या खेळाडूने तेवढ्याच धावा पटकावल्या होत्या अगोदर. तर पाहूयात काय होणार. अख्तर आणि अख्तरचा वेग घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न तर जरूर झाला, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू जाईल. एक धाव घेतली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या. आता क्रिकेटमध्ये कितीही धावा केल्या तरी ती कमी पडू लागलेल्या आहेत असं क्रिकेट आता झालंय. कारण परवाचंच उदाहरण करण मडवीचं गावठाण संघाच्या किंजल स्पोर्ट्सचं घेतलं तर अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात ज्यामध्ये मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या देखील पार झालेल्या आहेत. आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये काय होतं काल आपण पाहिलेलं आहे. मेजर बिग हिट केला जातोय. ही मॅच जबरदस्त होणार. पहा हायवे दाखवलाय या चेंडूला. फलंदाज मेजर, काय फलंदाजी करतायत मेजर. जबरदस्त फटका, षटकार आणि अजूनही 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. भाऊ सुद्धा आहे, मेजर सुद्धा आहे. मॅच रंगणार खातिवली की धसई. कोण जिंकणार ही मॅच. मात्र विचार विनिमय केला जातोय कुणाला चेंडू द्यायचा, कुणाच्या हातात चेंडू. एका बाजूला जर पाहिलं तर मेजर मात्र तडाखेबाज फलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भाऊचा तडाखा अगोदरच आपण पाहिलेला आहे. तर नक्कीच गोलंदाजाच्या मनात धडकी भरायला लावणारी फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज आज आपल्या कातिवली गावासाठी विजय खेचून आणायचाच हा इरादा मात्र नक्की त्यांनी केला असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला चेंडू हातात सोपवण्यात येतोय. चंद्रकांत तर उर्फ बाळा देखील त्याला म्हणतात, बाळा देखील म्हणतात. तर चंद्रकांत यांनी देखील काल खूप चांगली गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 6 धावा हव्या होत्या आणि तदनंतर परिस्थिती अशी झाली होती की 5 चेंडू 2 धावा देखील पाहिजे होत्या. त्याही वेळेला मात्र खचून न जाता त्यांनी चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली होती आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. संघर्षमय विजय काल पाहायला मिळाला. तर आज काय होणार. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. काल 5 डिसेंबर तर आज 6 डिसेंबर. कालचा संघ विरोधातला जोवेली होता, आज जर पाहिलं तर संघ विरोधातला खातिवली आहे. त्यामुळे चला घाई करा कारण आज बऱ्याच मॅच खेळवायच्यात आणि माझ्या मते 1 तास जाऊयात. वडवली गावाची ही स्पर्धा सर्वांची मनं जिंकते. शेवटची ओव्हर, काही होऊ शकतं. हा आहे क्रिकेटचा खेळ. स्ट्राईकवर जर पाहिलं तर भाऊ, गोलंदाजीसाठी चंद्रकांत. पहिला बॉल फुल टॉस, परंतु पहा बऱ्याचसं काही झालं या बॉलवर. फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये मारू परावर्तित करू शकले नाही. गोलंदाजाच्या हातात गेला, तिकडनं मात्र निसटला, परंतु 1 धाव मिळणार आहे. तुम्हाला संधी ज्या मिळतात त्या संधीचं सोनं क्रिकेटमध्ये करावं लागतं आणि नक्कीच बाकीचे जे खेळाडू आहेत ते मात्र थोडेसे नाराज असतील कारण हा बॉल त्यांना अपेक्षित होतं की सीमारेषा पार जावा आणि फलंदाजाचाही तोच प्रयत्न होता, परंतु तसं होऊ शकलं नाही. टायमिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ते टायमिंग साधलं गेलं नाही. स्ट्राईकवर येथील मात्र या ठिकाणी मेजर. अजूनही 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जरूरत आहे या ठिकाणी षटकाराची, चौकाराची, धावांची. हो तेच केलं गेलंय, परंतु विकेटचं पतन होताना पाहायला मिळतील आणि चंद्रकांत आनंद जल्लोष करतायत कारण मेजर बाद झालेत. विकेट तर मात्र या ठिकाणी पडताना पाहायला मिळते. मेजर खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्या नावाला साजेशी कामगिरी त्यांनी केली. सुरुवातीला झालेली पडझड ती थांबवली आणि मॅचमध्ये टीमचा प्रवेश करून त्यांनी दिला, परंतु मोक्याच्या क्षणी ते बाद झालेले आहेत. अजूनही चेंडू बाकी असणार आहेत ते 4 आणि धावा करायच्या आहेत त्या 20. काय होणार ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. भाऊ
हो, यावेळेला चांगल्या टप्प्यावर चेंडू. आता मात्र या मॅच मधील औपचारिकता. आता दसई संघ खुश असेल कारण मॅच मात्र नक्कीच मॅचवर पकड मिळवली आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. चमत्काराची अपेक्षा त्यांनाही या ठिकाणी असणार आहे. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला घाई करा, आज यानंतर देखील 8 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि पहा 10 वाजून गेलेले आहेत. आयोजक खूप प्रचंड मेहनत घेतली आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. मुरबाड 11 दांडी गुल केली आहे चंद्रकांत यांनी फलंदाजांची आणि आणखीन एक यश आणि या मॅचवर संपूर्णपणे पकड. चल मुरबाड संघ आपण सज्ज राहायचं आहे आणि शिवशक्ती पीटीसी चला यानंतरच्या मॅचसाठी लगेचच तयार राहायचं आहे कारण आज जास्त मॅचेस आहेत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचमधील औपचारिकता केवळ बाकी आहे आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यावर अपील केलं गेलं, पंचांनी ते उचलून धरलं. पहा आणखीन एक विकेट खातिवली संघाची माघारी परतते. ज्या ठिकाणी औपचारिकता या मॅच मधील अंतिम फेरीसाठीची वाटचाल फरडे धसाई आणि यशस्वी होते. काय संघर्ष केलाय आणि संघर्ष करत असताना इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही प्रयत्न करत राहाल तर यश तुम्हाला मिळणं स्वाभाविक आहे आणि ते या ठिकाणी दाखवलं. फरडे धसाई, मुसा शेख आणि कंपनी जबरदस्त कामगिरीच्या जोरावर, फलंदाजीच्या जोरावर, गोलंदाजीच्या जोरावर, क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गाठली या स्पर्धेची ग्रामीण गटातील अंतिम फेरी. अभिनंदन असेल या ठिकाणी धसाई संघाचं, परंतु खातिवली संघ देखील चांगले खेळले. मेजर यांचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्यांनी मात्र खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी केली. त्याचमुळे की काय या स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये धसाई संघ जाऊन पोहोचलाय.